नमस्कार. अमर कथामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत प्राचीन भारतातील एक अशी कथा जी आधुनिक विज्ञानालाही चकित करते. द्रोणाचार्यांचा जन्म. एक असा जन्म जो आजच्या टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानासारखा वाटतो. महाभारतामध्ये द्रोणाचार्य कौरव आणि पांडव दोघांचेही महान गुरु होते. पण त्यांचा जन्मामागची कथा सामान्य नव्हती. ही कथा सुरू होते महान ऋषी भारद्वाज यांच्याकडून. एके दिवशी ऋषी भारद्वाज गंगा तीरावर अनुष्ठान करत होते. तेवढ्यात त्यांच्या नजरेस एक दिव्य अप्सरा घृताची स्नान करताना दिसली. तिच्या तेजस्वी सौंदर्याने भारद्वाजांच्या मनात एक नैसर्गिक प्रतिक्रिया झाली आणि अनाहूतपणे त्यांचे वीर्य बाहेर पडले. ऋषींनी त्याला वाया जाऊ दिले नाही. त्यांनी ते एका मातीच्या विशेष पात्रात द्रोणमध्ये ठेवले. हे पात्र त्यांनी आश्रमात सुरक्षित ठेवले. काही काळानंतर त्या मातीच्या भांड्याभोवती एक दिव्य प्रकाश पसरू लागला. भांड जणू जिवंत झाल्यासारखं चमकू लागलं आणि निसर्गाच्या कमालपणे त्या द्रोणातून एक बालक उदयास आलं. तो बालक पुढे झालेला द्रोणाचार्य. म्हणूनच त्यांचे नाव पडले द्रोणाचार्य. आजच्या युगात आपण टेस्ट ट्यूब बेबी, IVF अशा तंत्रज्ञानाबद्दल बघतो. पण कल्पना करा, हजारो वर्षापूर्वी या कथेत असे उल्लेख येतात ज्यातून असे जाणवते की प्राचीन भारतामध्येही अशा प्रकारच्या प्रगत कृत्रिम गर्भवाहक संकल्पना अस्तित्वात होत्या. ही कथा शास्त्रकथा आहे, पण त्यात लपलेले प्रचंड ज्ञान आजही विचार करायला भाग पाडते. अशा प्राचीन आणि अद्भुत कथा तुम्हाला आवडत असतील तर अमर कथा हा आमचा प्रयत्न जरूर पुढे न्या. व्हिडिओला लाईक करा, तुमचा आवडता भाग कमेंट करून सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर भेटूया एका नव्या रहस्यमय कथेसह. नमस्कार.